मुंबई महापालिकेच्या वतीनं रस्त्याच्या काँक्रिटीकरणाची कामं हाती घेतली गेली, मात्र अजूनही अनेक ठिकाणी रस्ते खोदण्याचीच कामं सुरू आहेत। पावसाळा तोंडावर आलाय, त्यात आयुक्तांनी सुद्धा 31 मे पर्यंत कामं पूर्ण करा असे आदेश दिले। मात्र अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवलेले किंवा अजूनही खोदत असल्याचं दिसतंय, त्यामुळे नागरिकांनी मात्र पालिकेच्या या कामावर नाराजी व्यक्त केलेली आहे। या संदर्भात नागरिकांचं नेमकं म्हणणं काय जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांनी। खड्डेमुक्त मुंबई ही फक्त स्वप्नातच की काय असं सध्या चित्र निर्माण झालेलं आहे, कारण मुंबई शहरामध्ये ठिकठिकाणी रस्ते काँक्रिटीकरणाचं काम सुरू आहे आणि हे काम मुंबई महानगरपालिकेने गेल्या काही महिन्यांपासून हाती घेतलेलं आहे। मात्र सध्या जर आपण पाहिलं तर माझ्या पाठीमागे अजूनही रस्त्यांचं खोदकाम सुरू आहे। कुठेही आपल्याला काँक्रिटीकरण पूर्ण झालेलं पाहायला मिळत नाही। 35% काम हे एकाच वेळी हाती घेण्यात आल्यामुळे अनेक प्रभागांमध्ये विभागांमध्ये आपल्याला रस्त्याचं खोदकाम सुरू असलेलं पाहायला मिळतंय। नागरिकांची डोकेदुखी वाढलेली पाहायला मिळते। विकासाची ही महागाई आता नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय, कारण अनेक ठिकाणी रस्त्यांचं अशाच प्रकारे खोदकाम सुरू आहे। त्यामुळे प्रचंड प्रमाणात ट्रॅफिक होते। जे पादचारी आहेत, स्थानिक नागरिक आहेत, त्यांना देखील वारंवार हा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी अल्टिमेटम दिलेला आहे तो 31 तारखेपर्यंतचा, आणि या 31 तारखेपर्यंत ही कामे उरकून घ्या असं देखील आयुक्तांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे 31 मे पर्यंत रस्ते काँक्रिटीकरणाची कामे पूर्ण होतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। विशेष म्हणजे आता जर पाहिलं तर पावसाळा हा 2 महिन्यांवर येऊन ठेपलेला आहे, मात्र या पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण होणार का हा देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। त्यामुळे रस्ते काँक्रिटीकरण करणं हे फक्त स्वप्नच आहे की नागरिकांच्या जीवाशी खेळ आहे, हा देखील महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला असून तशी समस्या देखील नागरिक व्यक्त करत आहे। कॅमेरामॅन सतीश सह शिल्पा नरवडे, पुढारी, मुंबई।